सर्व गुरुजन मित्रमंडळी नमस्कार। मागील व्हिडिओत आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 75 पर्यंत ओवी व त्याचा अर्थ जाणून घेतला। यानंतर आता आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 मधील 76 ते 80 ओवी क्रमांक व त्याचा अर्थ। चला तर सुरू करूया। ओवी क्रमांक 76। एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपादी पकू, सोजवळू असे। ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीतून असा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे। एरवी मी तर बोलून चालून मूर्खच आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे, असं या ओवीच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उपदेश करत असतात। चला यानंतर आपण पाहूया पुढची ओवी। ओवी क्रमांक 77। लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसच आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी। या ओवीचा अर्थ असा आहे, लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे आणि मेलेल्यासही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचाच आहे। ओवी क्रमांक 78। जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आधी भारती, एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल कई। अर्थ असा आहे, जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुख्याला वाचा फुटेल, ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे आणि यात आश्चर्य ते काय आहे, असे माऊली या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात। ओवी क्रमांक 79। जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवातोला हे ग्रंथीये। याचा अर्थ असा आहे, कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे, आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातलेला आहे, असं माऊली या ओवीतून आपल्याला सांगतात। ओवी क्रमांक 80। तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घेयावे हे तुमते विनवितो। असे अर्थ असा आहे, तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे, असं या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उपदेश करतात। धन्यवाद मित्रांनो। प्लीज सबस्क्राईब, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।